तर वर्षभरापूर्वी NDTV मराठीच्या लॉन्चिंग सोहळ्यात सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि त्यावेळच्या छायाचित्रावर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपली स्वाक्षरी करावी अशी मी विनंती करतो. सर, आपण व्यासपीठावरती यावं. आपण व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आपण पाहत आहात NDTV मराठी. आणि सोबतच NDTVचे समूह संपादक संजय पुगल्या यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. धन्यवाद. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. सोबतच संजय सरांनाही विनंती करते त्यांनीही व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र के यशस्वी मुख्यमंत्री और बीजेपी के बेहद लोकप्रिय राष्ट्रीय नेता श्री देवेंद्र फडणवीस जी का बहुत बहुत स्वागत है NDTV मराठी के 1 साल पूरे करने के मौके पर. आज का दिन थोड़ा सा मायूसी का तो है ज़रूर, कश्मीर की जो घटना हुई है, लेकिन उसके बाद जैसा कि कहते हैं कि ज़िंदगी चलती रहनी चाहिए, काम चलता रहना चाहिए, यही भारत का संकल्प है. इसलिए बहुत शोकाकुल मन से हम इस कार्यक्रम को आगे बढ़ा रहे हैं आपके सामने. 3 मौके हैं. जैसा मैंने कहा कि NDTV मराठी 1 मई को 1 साल पूरा करेगा और दूसरा मौका है कि जब मुख्यमंत्री बने तो देवेंद्र जी ने अपनी पूरी सरकार को 100 दिन का कार्यक्रम बनाने को कहा कि उन 100 दिनों में आप क्या माइलस्टोन तय करेंगे और उसके बाद पूरे 5 साल का क्या लेखा जोखा होगा, क्या रोड मैप होगा, उसकी तैयारी करिए. तो एक उसके लिए रिव्यू करने का मौका मुख्यमंत्री जी के ही ज़ुबान में सुनने में आएगा हमको कि क्या क्या हो चुका है. महाराष्ट्र में ये एक बड़ी बात हुई है. तीसरी चीज़ है कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का भी शताब्दी वर्ष है. तो अभी आपके पहले सुनील अंबेकर जी आए और उनसे भी बड़ी अच्छी चर्चा हुई. एक होता है कि ये इस तरह के कॉन्क्लेव और कार्यक्रम होते रहते हैं, एक होता है जिसमें असलियत क्या है, लाइव रियल कॉन्वर्सेशन क्या है. तो ये बताते हुए बहुत खुशी हो रही है कि आज जितने लोग आए हैं, आप आए हैं, सरकार के दूसरे लोग आए हैं और जो हमारे दूसरे वक्ता हैं और श्रोता हैं, ये रियल हैं, इंगेज्ड हैं पब्लिक लाइफ में, बहुत बिजी लोग हैं और आप लोग अपना वक्त निकाल करके आए, इसलिए आप सबों का भी बहुत बहुत शुक्रिया. बहुत संक्षेप में अपनी बात कहूँ तो ये कहूँगा कि महाराष्ट्र अनस्टॉपेबल महाराष्ट्र जो हमने थीम रखी है उसके बारे में भूमिका आप पहले बना चुके थे. अब यहाँ से जो एक्सेलरेशन होने वाला है, जो स्पीड तेज़ी से बहुत काम होने वाला है, उसमें कई चीज़ें तो हम कंप्रीहेंड कर पा रहे हैं, कुछ चीज़ें हम कंप्रीहेंड भी नहीं कर पा रहे हैं. और जब घूमते हैं तो देखते हैं कि अच्छा 1 हफ्ते में ये हो गया, 1 महीने में ये हो गया, और ये सब लोग सरप्राइज्ड हैं कि बॉम्बे कैसे अब ट्रूली ग्लोबल सिटी बनने की तरफ बढ़ रहा है. जाहिर है कि आपका एक बहुत ही हेवी वर्क एजेंडा होगा जिसके बारे में हमारी जिज्ञासा है. इस चर्चा में अभी जब बातचीत होगी तो वो बातें निकल करके आएंगी. और बड़े बड़े प्रोजेक्ट आपने लिए हैं, इंफ्रास्ट्रक्चर के, हाउसिंग के, स्लम रीडेवलपमेंट के. एशिया के सबसे बड़ी जो स्लम बस्ती मानी जाती है उसके जिसको कहते हैं रूपांतरण के लिए बहुत बड़ा काम हो रहा है, काम चालू हो चुका है. इन सारे विषयों पर हम आपसे सुनना चाहेंगे. आपने आज हमारे लिए बहुत व्यस्त कार्यक्रम से वक्त निकाला, उसके लिए आपका बहुत शुक्रिया. आखिरी बात, रीजनल चैनल स्पेस में जब नेशनल नेटवर्क कोई चैनल लॉन्च करता है देवेंद्र जी, तो ये होता है कि ये एक ट्रैक 2 वाला काम है. हमारा संकल्प है, हमारी कोशिश है और 1 साल की हमारी सफलता हमको बताती है कि बहुत ही हाई क्वालिटी ग्लोबल स्टैंडर्ड और एम्बिशन मेंटेन करते हुए रीजनल चैनल कैसे सोफिस्टिकेटेड हो सकता है, कैसे प्रीमियम क्वालिटी का प्रोडक्ट हो सकता है जो पब्लिक की तरफ से आवाज़ उठाए, इस तरीके से उठाए कि आपकी आलोचना भी हो तो आपको अच्छा लगे कि ये तो अच्छा फीडबैक है. उस कंस्ट्रक्टिव भूमिका के तौर पर हम NDTV मराठी को बहुत ही अलग ढंग से, एक अलग अंदाज से देखते हैं. ये एक कमर्शियल प्रोडक्ट हमारे लिए बिल्कुल नहीं है.
क्योंकि अगर महाराष्ट्र की संस्कृति, भाषा और विषय और रुचि से जुड़ करके हम बात नहीं करेंगे तो प्रोडक्ट जिंदा बन ही नहीं सकता, और हम एक जिंदा प्रोडक्ट बनाने की राह पर हैं। आप लोगों का बड़ा सहयोग है, आगे भी रहेगा। इसी आशा के साथ आपके समय निकालने के लिए बहुत धन्यवाद। अब ओवर टू रौनक। संजय सर, खूप खूप धन्यवाद. आणि आता या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ, जे राजकारणात इतरांना गुगली टाकतात, पण इतर कोणी फुलटॉस दिला तर थेट सिक्सर लगावतात. ज्यांच्या बोलण्यामध्ये संयम आहे, पण हेच संयमित व्यक्तिमत्व एकदा का विरोधकांवरती तुटून पडलं की यांची आक्रमक शैली आणि मुद्देसूद भाषणं पाहून विरोधक सुद्धा त्यांची स्तुती करतात. सुरुवातीला संघाच्या संस्कारांचं बाळकडू, मग एबीव्हीपीच्या माध्यमातून कार्य, मग महापौर, आमदार, महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदाचा तिसरा कार्यकाळ समर्थपणे सांभाळून यशस्वी 100 दिवस पूर्ण करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आज एनडीटीव्ही मराठीच्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करते एनडीटीव्हीचे ब्युरो चीफ रौनक कुकडे आणि डॉक्टर कविता राणे यांना. चला, अनस्टॉपेबल महाराष्ट्राचं मुख्यमंत्र्यांचं विजन आपण जाणून घेऊयात. तू त्या बाजूला बस. हा सर, पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत एनडीटीव्ही मराठीच्या या विशेष कॉन्क्लेव्हमध्ये आपलं. आणि जसं मगाशी संजय सरांनी सांगितलं, आज अवघ्या महाराष्ट्रावर एक दुःखाची झालर आहे आणि आपण सगळेजण त्यातून पुढे जातो आहे. पण संजय सरांनी सांगितल्याप्रमाणे अशा भ्याड हल्ल्यांनी ना कधी हा भारत थांबला होता, ना हा महाराष्ट्र थांबणार आहे. आणि या भ्याड हल्ल्यांना उत्तर द्यायचं असेल तर आपली कामं, आपले विचार असेच पुढे नेत राहणं हेच मला वाटतं खरी श्रद्धांजली असेल. आणि त्यामुळं त्या सगळ्या मृतांना त्यांच्या परिवारांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही दुसऱ्यांदा झालात, पण गेल्या 10-12 वर्षांमधला महाराष्ट्राच्या इतिहासातला, राजकीय इतिहासातला एकही दिवस असा नसेल की जो देवेंद्र फडणवीस हे नाव घेतल्याशिवाय पुढे गेला असेल. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातलं तुम्ही एक अविभाज्य भाग झालात असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. आता जेव्हा दुसऱ्यांदा तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीत त्यावेळेस तुम्ही तुमच्या सगळ्या मंत्र्यांना, ज्यामध्ये बरेचसे नवे मंत्रीसुद्धा आहेत, एक 100 दिवसांचा कार्यक्रम दिला होता, ज्याची माध्यमांमध्ये सुद्धा खूप चर्चा झाली. 100 दिवस आता होऊन गेलेले आहेत. कुठल्या कुठल्या मंत्र्यांनी आपापले कार्यक्रम पूर्ण केले, तुमच्या खात्याचे किती कार्यक्रम पूर्ण झालेले आहेत, तुम्हाला काय आवडलं आणि काय आवडलं नाही आत्तापर्यंत या 100 दिवसात? पहिल्यांदा तर काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला झाला त्याचा मी निषेध करतो. आणि जसं आपण सांगितलं की हल्लेखोरांना हे हवं आहे की आमचं आयुष्य हे डिस्टर्ब झालं पाहिजे, आम्ही थांबलो पाहिजे. पण भारत थांबणार नाही, आम्ही कोणी थांबणार नाही. आपलं जे काम आहे ते आपण करतच राहू. पण त्याचवेळी हल्लेखोरांना आणि हल्लेखोरांच्या पाठीमागे जे काही मास्टर माइंड असेल त्याला योग्य उत्तर भारत निश्चितपणे देईल हा विश्वास मी व्यक्त करतो. त्याचसोबत एनडीटीव्हीला 1 वर्ष एनडीटीव्ही मराठीला पूर्ण झाल्याबद्दल एनडीटीव्हीच्या संपूर्ण टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो. निश्चितपणे संजयजी म्हणाले तसं गेल्या 1 वर्षात तुम्ही मराठी माध्यमांमध्ये आपली एक वेगळी स्पेस तयार करू शकलात. ही खरोखर एक अतिशय उल्लेखनीय अशा प्रकारची बाब आहे. आणि भविष्याकरताही मी एनडीटीव्ही मराठीला खूप खूप शुभेच्छा देतो. आमचा जो 100 दिवसाचा कार्यक्रम होता
हा एक प्रकारचं सेटिंग ऑफ टोन ज्याला म्हणतात, की हे सरकार कशा प्रकारे पुढे जाणार आहे. आणि यात दोन गोष्टी होत्या. एक, प्रत्येक विभागाने आपले टार्गेट्स ठरवायचे होते. त्यांनी टार्गेट्स ठरवून आमच्यासमोर प्रेझेंटेशन केलं आणि आता आमचं असेसमेंट चाललं आहे की त्यापैकी किती टार्गेट हे त्यांनी पूर्ण केले. आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचे जवळपास 12,500 ऑफिसेस असे आहेत की ज्याच्याशी लोकांचा थेट संपर्क येतो. या 12,500 ऑफिसेसला आम्ही काही मिनिमम टार्गेट्स दिले होते. म्हणजे अगदी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यापासून तर अधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळा निश्चित करण्यापासून, तिथला कचरा साफ करण्यापासून तर रेकॉर्ड रूम्स तयार करण्यापासून, असे सगळे काही ईज ऑफ लिव्हिंगचे आणि ईज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचे काही मिनिमम अशा प्रकारचे बेंचमार्क्स दिले होते. याच्या आधारावर गेल्या 100 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड काम झालेलं आहे. खरं म्हणजे सगळ्याच विभागांनी उत्तम काम केलेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या जुन्या रेकॉर्ड होता, जो अनावश्यक रेकॉर्ड होता, हा तर टनांनी याची विल्हेवाट लावण्याचं काम झालं आहे. मोठ्या प्रमाणात सफाई झालेली आहे आणि अनेक विभागांनी जे कार्य ते 2-2 वर्षात करायचे असं कार्य देखील 100 दिवसात केलेलं आहे. आत्ता पहिल्या जे काही त्याच्यामध्ये असेसमेंट झालं आहे त्या असेसमेंटमध्ये अंतिम फेरीत 8 विभाग पोचलेले आहेत. आता या 8 विभागांचं संपूर्ण ॲनालिसिस क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून चाललेलं आहे. त्यामुळे त्यातले पहिले 3 विभाग आम्ही निवडू. पण मला हे सांगितलं पाहिजे की कुठलाच विभाग, मी जसं सांगितलं होतं की 50% खाली गेला तर फेल, 50% वर नेला तर पास, कुठलाच विभाग 50% खाली नाही. कदाचित जर आपण फायनल ॲनालिसिस ज्यावेळेस येईल तर 75% खाली देखील कुठलाच विभाग असणार नाही. आणि यासोबत क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून हे जे काही 12,500 कार्यालय आहेत याचंही मूल्यमापन चाललेलं आहे. त्यामुळे एक अतिशय एक्सटेन्सिव्ह अशा प्रकारची अकाउंटेबिलिटीची ड्राईव्ह ही आम्ही सुरू केलेली आहे, ज्यातनं पुढच्या महिन्यापर्यंत म्हणजे आम्ही साधारण 15 मेपर्यंत याचे सगळे निकाल हे तुमच्यासमोर जाहीर करू. म्हणजे UPSCचा निकाल काल लागलाय, महाराष्ट्र सरकारच्या विभागाचा Yes, निकाल 15 मे 15 मेपर्यंत लागेल. आणि त्यातल्या विभागांचे निकाल हे त्यांच्या वेबसाईटवरच तुम्हाला पाहायला मिळतील. कारण विभागांना पहिलं काम काही दिलं होतं तर एक अतिशय चांगली वेबसाईट तयार करणं, ती अपडेट करणं, तिच्यामध्ये सुगमता आणणं, त्याच्यामध्ये ईज ऑफ लिव्हिंग आणणं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काय ठरवलं होतं आणि काय अचीव केलं हे तुमच्या वेबसाईटवरच डिस्प्ले करा. त्यामुळे साधारण 15 मेच्या दरम्यान कुठल्याही विभागाच्या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर 100 दिवसाचा कार्यक्रम त्यांना काय दिला होता आणि त्यांनी काय केलं हे तुम्हाला पाहायला मिळेल. रवनाथ, 3 पक्षाचं सरकार तुम्ही चालवत आहे. मुख्यतः अनेक दिग्गज या सरकारमध्ये आहे. आपण म्हणतो की प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी असं होतं काय सरकार चालवत असताना? नाही, मला असं वाटत नाही. आम्ही तिघही कॉम्प्लिमेंट करतो एकमेकाला. एक तर तुम्ही जर बघितलं तर आम्ही तिघही डायव्हर्स स्वभावाचे लोक आहोत. त्यामुळे ही डायव्हर्सिटी जी आहे ही ॲक्च्युअल आमच्या ॲडमिनिस्ट्रेशनला आणि आमच्या पॉलिटिकल कनेक्टला कॉम्प्लिमेंट करणारी आहे. आणि कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या चालवण्यात आल्या तरी आमचा समन्वय अतिशय चांगला आहे, काहीच अडचण नाही. नीट समन्वयाने एकमेकाला सोबत घेऊन आम्ही काम करतो. कोणाही करता पॉलिटिकल स्पेस शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. कोणाही करता पॉलिटिकल स्पेस शिल्लक राहणार नाही म्हणजे आम्ही तिघं मिळून सगळी राजकीय स्पेस व्यापून टाकणार आहोत. त्यामुळे 4थ्या 5व्या करता कोणाकरता काही स्पेस राहणार नाही. म्हणजे गेल्या काही दिवसातले पक्षप्रवेश अचानक माझ्या नजरेसमोर आले, त्याच्यामुळे विचारलं. आता अनेक चांगले लोक पक्षामध्ये येऊ इच्छित आहेत तर त्यांना आम्ही घेतो, काय अडचण नाही आहे. म्हणजे आज खरं सांगायचं झालं ना तर आमचे जे विरोधी पक्ष आहेत म्हणजे विशेषतः उबाठा असेल, शरद पवार साहेबांची राका असेल किंवा तिसरी काँग्रेस असेल,
या तिन्ही पक्षाकडनं काही अपेक्षा फारशा त्यांच्या नेत्यांना दिसत नाही आहेत किंवा कुठे फ्युचर हे दिसत नाही आहे. आज आपण पाहतो आहे की एक लिडरशिप क्रायसिस या पक्षांमध्ये पाहायला मिळतो आहे आणि एक अनसर्टनिटी ही नेत्यांच्या मनामध्ये तयार झाली आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता एक नवीन डेस्टिनेशन आपण तयार केलं पाहिजे, ज्याला एक 20 वर्षाचं होरायझन आहे, 20 वर्ष ज्याला काम करायचं आहे, त्याला लक्षात येतं आहे की मेनस्ट्रीमिंग केल्याशिवाय आपल्याला हे करता येणार नाही. त्यामुळे मुख्य प्रवाहात येण्याकरता आता लोक आमच्या तिन्ही पक्षांमध्ये येत आहेत. ओके सर, पुढचा प्रश्न माझा त्या शहराबद्दल आहे ज्या शहरामध्ये बसून आत्ता आपण पाहतोय. कुठलाही राजकीय नेता महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून येऊ, मुंबईची भरभराट हो, मुंबईचा विकास हो, यासाठी त्यांचं काही ना काहीतरी योगदान कायम राहिलेलं आहे. तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईमध्ये अनेक प्रकल्प तुम्ही हाती घेतलेत. आत्ता जर त्याची अगदी नजीकची उदाहरणं झाली तर कोस्टल वे आहे, त्याच्यानंतर अटल सेतू आहे. हे चांगले प्रकल्प मुंबईला मिळालेत, त्यामुळे मुंबईचा वेग वाढलेला आहे. याशिवाय मेट्रोचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत. या जोडीला मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर आणखीनही वेगळ्या पद्धतीनं वाढतंय. धारावीसारखा एक महत्त्वाचा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आपल्याकडे येतोय, जो आशियामधलाच नाही तर जगभरातला मोठा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणून पाहिला जातोय. हे सगळं मुंबईमध्ये होत असताना तुमच्या कार्यकाळात येत्या 4-5 वर्षांमध्ये तुम्हाला मुंबई कशी बदलताना दिसते? मुंबई खूप मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. पहिल्यांदा तर आपल्या मंचावरनं मी एक चांगली बातमी आपल्याला देऊ इच्छितो की मी पूर्वी घोषित केलं होतं की मुंबईमध्ये सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट आम्ही सिंगल तिकीटवर आणू. एक तिकीट घेतलं की तुम्हाला रेल्वेतही जाता येईल, लोकलमध्ये तुम्हाला मेट्रोतही जाता येईल, तुम्हाला मोनोतही जाता येईल, तुम्हाला बसमध्ये जाता येईल. आता हे काम आमचं अंतिम टप्प्यात आलेलं आहे. त्याचे ट्रायल्स आम्ही सुरू केलेले आहेत. 1 मे ते 15 मे या दरम्यान आम्ही मुंबईकरता ते लॉन्च करू आणि त्याच्यानंतर पुढच्या काळात महिन्याभरामध्ये उर्वरित MMRDA करता देखील ते लॉन्च करू. म्हणजे तुम्ही MMRDAत कुठेही एक तिकीट घेतलं की त्या तिकिटावर तुम्ही लोकलमध्ये बसा, त्याच्यात तुम्ही मेट्रोमध्ये बसा, त्याच्यात तुम्ही बसमध्ये बसा, त्याच्यात तुम्ही मोनोमध्ये बसा. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की तुम्हाला आम्ही तुमचं जी ट्रिप आहे ती ट्रिप ऑर्गनाईज करून देऊ. म्हणजे तुम्ही जिथे उभे आहे त्या ठिकाणून तुम्ही मला समजा तुम्ही एका मिनिटाकरता विचार करा की मंत्रालयात उभे आहेत आणि तुम्हाला भांडूपला जायचं आहे, तर तुम्ही आमच्या ॲपवर हे टाकलं की मंत्रालयासमोर आहे आणि मला भांडूपला जायचं आहे, तुम्हाला एक ट्रॅव्हल प्लॅन आम्ही तयार करून देऊ की इथपासनं तुम्हाला मेट्रो मिळेल, त्या मेट्रोने तुम्ही इथे जा, इथे उतरल्यानंतर बस असेल त्या बसने तुम्ही इथे जा, किंवा इथपासनं तुम्हाला लोकल आहे, लोकलने तुम्ही इथे जा, लोकलने तुम्ही गेल्यानंतर इथनं तुम्हाला मेट्रो आहे किंवा बस आहे. म्हणजे तुमच्या घराच्या 500 मीटरपर्यंत आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. अशा प्रकारचा प्लॅन आम्ही तुम्हाला तयार करून देऊ. कोणालाही त्यापेक्षा जास्त चालावं लागणार नाही. अर्थात 100% पूर्ण होण्याकरता आपलं मेट्रोचं नेटवर्क जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस हे पूर्ण 100% होऊ शकेल. पण याची सुरुवात ही आता आपण लवकरच करतो. त्याचा मुंबईच्या ट्रॅफिकवर असा एक सकारात्मक परिणाम होईल की आमचा प्रयत्न आहे की कुठलंही खाजगी वाहन न घेता लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्टने एंड टू एंड जाता आलं पाहिजे. त्या संदर्भातलं हे काम आम्ही करतोय. मुंबईचा जर आपण विचार केला तर आता कोस्टल रोड आपला पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर बांद्रा वर्सोव्याचं काम चाललेलं आहे. आता वर्सोवा मडचं काम हे महानगरपालिकेने दिलेलं आहे. मडपासनं आपण वर्सोवा दहिसर असे 2 कामं आपण दिलेले आहेत. दहिसरपासनं भाईंदर आपण जातोय आणि इकडे जो आपला कोस्टल रोड आहे हा परत उत्तरपासनं आपण घेऊन चाललो आहोत विरारपर्यंत. म्हणजे जवळपास हा जो 120 किलोमीटरचा सगळा आपल्याला फेरा आहे आता 100% वेस्टर्न साईड जी आहे ते पुढच्या 5-7 वर्षामध्ये कम्प्लिटली सी लिंकनी कनेक्टेड असेल. म्हणजे विरारच्या माणसाला मुंबईमध्ये यायला आज 3-3.5 तास लागतात, तो 40-45 मिनिटात 50 मिनिटात मुंबईपर्यंत येईल. याचा फायदा काय आहे तर आज आपण बघितलं तर अटल सेतूमुळे तिसरी मुंबई आपण तयार करतो. अटल सेतूच्या आणि एअरपोर्टच्या या सगळ्या भागामध्ये एक तिसरी मुंबई तयार होते जी एक अफोर्डेबल मुंबई आहे. चौथी मुंबई जी आहे
ती आपण वाढवण बंदर जे तयार होतं आहे, वाढवण बंदर आहे, वाढवण बंदरासोबत आपण नवीन वाढवण एअरपोर्ट तयार करतोय. त्याच ठिकाणी आपण एक याचा बुलेट ट्रेनचा स्टेशन तयार करतोय आणि तिथेच आपला कोस्टल रोड आपण घेऊन चाललो आहे. त्यामुळे चौथी मुंबई ही तिकडे तयार होणार आहे. म्हणजे आज सामान्य माणसाला मुंबईमध्ये घर घेणं कठीण आहे, पण त्याला नव्या मुंबईत किंवा तिसऱ्या मुंबईत किंवा चौथ्या मुंबईत घर घेऊनही मुंबईत राहतोय अशा प्रकारचं कनेक्टिव्हिटी त्याला ती प्राप्त होणार आहे. आणि यातनं एकीकडे ही तर कनेक्टिव्हिटी होणारच आहे, पण त्यातनं ज्या व्हॅल्यूज क्रिएट होणार आहेत, आज आपण बघतोय की नव्या मुंबईमध्ये आपण एज्युसिटी तयार करतो. ज्या एज्युसिटीमध्ये 10 फॉरेन युनिव्हर्सिटीजची कॅम्पस आपण आणतो. त्यातल्या 5 फॉरेन युनिव्हर्सिटीशी आपला टायअप अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यांचं ॲप्लिकेशन UGCला आपण सबमिट केलेली आहे. ते ॲप्लिकेशन मंजूर झाल्यावर आपला जो काही नॉन डिस्क्लोजर क्लॉज आहे, त्यामुळे मी आता नावं सांगू शकत नाही, पण या 5ही युनिव्हर्सिटीज अशा आहेत ज्या जगातल्या पहिल्या 100 युनिव्हर्सिटीजमधल्या आहेत. आणि अशा एकूण 10 युनिव्हर्सिटीज या आपण नवी मुंबईमध्ये आणतो, ज्या ग्लोबल युनिव्हर्सिटीज आहेत. तिथे आपण स्पोर्ट्स सिटी तयार करतोय, तिथे आपण मेडिसिटी तयार करतोय. आज त्या ठिकाणी देशातली सगळ्यात मोठी डेटा सेंटर कॅपॅसिटी 65% डेटा सेंटर कॅपॅसिटी आपण उभी केली आहे. त्यामुळे पुढची जी काही टेक्नॉलॉजी ड्रिव्हन AI ड्रिव्हन सिटी आहे, ती इनोव्हेशन सिटी देखील आपण त्या ठिकाणी तयार करतो. आणि याच्यासोबत एक फार मोठी GCCची इकोसिस्टीम ही आपण त्या ठिकाणी तयार करतो. त्यामुळे मुंबई ही तिसरी तिकडे तयार होईल. आणि वाढवण पोर्ट आपल्याला माहिती आहे, हे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला पुढचे 20 वर्ष चालना देणारं पोर्ट आहे. आज देशाचा 65% कंटेनर ट्रॅफिक हा JNPTचं पोर्ट हँडल करतं. वाढवण JNPTपेक्षा 3 पट मोठं पोर्ट आहे. जगातल्या पहिल्या 10 पोर्टमध्ये ऑन डे 1 वाढवणचा समावेश होणार आहे. आणि त्यामुळे मुंबईला JNPT पोर्ट आणि BPTमुळे जी आर्थिक राजधानी म्हणून एक आपण दर्जा दिला, आता त्याच्या पलीकडे आपण वाढवण पोर्टमुळे चाललेलो आहोत. आणि वाढवण पोर्ट सोबत आपण एअरपोर्ट तयार केल्यानंतर त्याही भागामध्ये जी इकोसिस्टीम आपण तयार करणार आहोत. आता एक काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. नीती आयोगासोबत आम्ही एक रोडमॅप तयार केला आहे. आमचं मत असं आहे की एकटं MMR रिजन जे आहे हे 1.5 ट्रिलियनची इकॉनॉमी होऊ शकतं. 1.5 ट्रिलियनची, म्हणजे आता तर महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी आपण करायचा प्रयत्न करतोय. $500 बिलियनचा मार्क आपण पार केला आहे. पण एकट्या MMR रिजनमध्ये आपल्याला ही कॅपॅसिटी आहे की आपण त्या ठिकाणी 1.5 ट्रिलियनची 1.5 ट्रिलियनची इकॉनॉमी तयार करू शकतो. त्याचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. आणि मग त्याचाच भाग म्हणून जर धारावी असेल, आपला प्रयत्न आहे पुढच्या काळामध्ये मुंबईला स्लम फ्री करण्याचा. त्या दृष्टीनं अनेक गोष्टी आम्ही करतो. आता लवकरच एक PMOत मी प्रेझेंटेशन देखील करणार आहे की आत्ता मुंबईला स्लम फ्री करण्याकरता अडचणी काय आहेत. हाईट्सच्या अडचणी आहेत, काही रेग्युलेशनच्या अडचणी आहेत. त्या अडचणी कशा दूर करता येतील, जेणेकरून मुंबई जी लँडलॉक सिटी आहे इथे स्पेस उपलब्ध करून देता येईल. आणि त्यातनं इथले जे काही स्लम्स आहेत त्यांचं रिहॅबिलिटेशन इथेच करून त्यांना कशा प्रकारे जागा देता येईल, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं पुढच्या 5 वर्षामध्ये दरवर्षी मुंबई आपल्याला बदललेली दिसेल. माझा प्रयत्न आहे, मी टार्गेट दिलं आहे की आपल्या जवळपास 350 किलोमीटरचं जे मेट्रोचं नेटवर्क आपण तयार करतो आहोत, त्यातलं 150 किलोमीटर हे पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे, असं टार्गेट ठरवलेलं आहे. धारावीच्या प्रोजेक्टबद्दलच्या सगळ्या अडचणी दूर झाल्यात आत्तापर्यंत? धारावीच्या सगळ्या अडचणी दूर झालेल्या आहेत. फक्त काही नेत्यांच्या डोक्यात अडचणी आहेत आणि काही नेत्यांनी जाणीवपूर्वक त्या तयार करून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या डोक्यातनं काढणं अशी टेक्नॉलॉजी अजून मला सापडलेली नाही. ती टेक्नॉलॉजी सापडली तर त्याचाही वापर आपण करायचा प्रयत्न करू, पण अदरवाईज काही अडचण नाही. तुम्ही आत्ता म्हटलं की 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे स्वप्न महाराष्ट्र सरकारने पाहिलेलं आहे, मुख्यतः MMR रिजनमधनंच हे पूर्ण होऊ शकतं असं तुम्हाला वाटतंय का? 100% आपण जर योग्य स्ट्रॅटेजी केली तर एकट्या MMR रिजनची अर्थव्यवस्था ही पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये 1.5 ट्रिलियनपर्यंत जाऊ शकते, 1.5 ट्रिलियन. आणि आपलं जे 1 ट्रिलियनचं महाराष्ट्राचं स्वप्न आहे, आपलं आत्ता जी काही आपली ग्रोथ रेट आहे, या ग्रोथ रेटप्रमाणे 2031 साली
आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ, पण आमचा प्रयत्न आहे तो ॲक्सेलरेट करण्याचा. आणि म्हणून जो इकॉनॉमिक ॲडवायझरी कमिटीने आपल्याला रिपोर्ट दिला आहे, त्या रिपोर्टवर जे आपण काम सुरू केलेलं आहे ते काम आपण योग्य प्रकारे करू शकलो तर 2029पर्यंत आपण महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमिक म्हणू. आता महाराष्ट्राच्या त्या प्रश्नाकडे, ज्या प्रश्नामुळं तुम्हा सगळ्या प्रमुख नेत्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता आहे, ती म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती. गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्याची चर्चाही खूप होते. महाराष्ट्रावरचा एकीकडे कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे, दुसरीकडे लोकांसाठी ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्याचं आव्हान सरकारसमोर आहे, आणि तिसरीकडे हे सगळं करत असताना भांडवली गुंतवणूक सरकारला करावीच लागणार आहे. हे सगळं जर होत असेल तर सर्वसामान्य माणसांच्या मनातला प्रश्न हा आहे की मग त्या लाडकी बहीणचे 2100 आम्हाला सरकार देत नाहीये, शेतकरी म्हणतायत कर्जमाफी काही आम्हाला सरकार देत नाहीये, सरकार म्हणते आमच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीये. काय आश्वासन आहे लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं? पहिल्यांदा तर मी स्पष्ट करतो, मला तहान लागली म्हणून मी पाणी प्यायलो, नाहीतर तुम्ही म्हणाल की अर्थव्यवस्थेचा प्रश्न विचारल्याबरोबर मुख्यमंत्र्याला पाणी प्यावं लागलं. असं बिलकुल नाही. आजही देशाच्या कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चांगली आहे, ती स्टेबल आहे. इतकी आव्हानं असली तरीही आणि लाडक्या बहिणींचे पैसे दिल्यानंतरही याही वर्षी 2023-24 आणि 24-25 आम्ही आमची जी काही फिस्कल डेफिसिट आहे हे 3% आत ठेवलेलं आहे. आजही कर्जाची जी काही आमची तुलना जी GSDPशी आपण करतो, जी 25% आपल्याला घेता येते, अनेक राज्य 25% वर गेली आहेत. जवळपास सगळी राज्य 22% पलीकडे आहेत. महाराष्ट्र आजही आपण 18% आहोत, 18% वर गेलेलो नाही. त्यामुळे फिस्कल पॅरामीटर्सवर महाराष्ट्र हा उत्तम प्रकारे काम करतो आहे. अर्थात याचा अर्थ अडचणी नाहीत का, तर अडचणी आहेत, कारण आपण दायित्व खूप मोठ्या प्रमाणात स्वीकारलेली आहेत. आमचा प्रयत्न आहे ही दायित्व आपल्याला कायम ठेवायचीच आहेत, पण त्यासोबत आपली स्पेस कशी वाढवता येईल. त्यामुळे आम्ही ज्यावेळेस सगळे बसलो त्यावेळेस अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील, मी यांना असं म्हटलं की आपण एक रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत आपली जी काही गुंतवणुकीची क्षमता आहे याच्यावर जर आपण परिणाम होऊ दिला तर भविष्यामध्ये हे जे काही आपले महसुली खर्च वाढलेले आहेत त्या खर्चांचा परिणाम आपल्या बजेटवर होईल. आणि म्हणून आपण दरवर्षी हे ठरवूया की यावर्षी आपला ग्रोथ रेट सस्टेन करण्याकरता मिनिमम किती गुंतवणूक झालीच पाहिजे, आणि मग तेवढ्या गुंतवणुकीकरता निधी कुठनं उपलब्ध करायचा, त्याला काय सोर्सेस वापरायचे, त्याला काय नवीन पद्धती वापरायच्या, अशा प्रकारचा आपण निर्णय करू. तसाच आम्ही निर्णय केला. त्यामुळे आमच्या गुंतवणुकीच्या पेसवर कुठेही आम्ही कमतरता आणू देणार नाही आहे. ती आम्ही मोठ्या प्रमाणात करणारच आहोत. सगळे प्रोजेक्ट्स आम्ही करणार आहोत. आणि ही जर गुंतवणुकीची पेस आम्ही अशीच ठेवली तर पुढच्या 2-3 वर्षामध्ये आमचं बजेट बॅलन्स होईल. याचं कारण आपला GSDP मोठ्या प्रमाणात वाढतो आहे आणि त्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करता येतील. आता 2 गोष्टींचा आपण उल्लेख केला. पहिली गोष्ट, लाडक्या बहिणींना जे काही पैसे ॲडिशनल द्यायचे आहेत, मला असं वाटतं की आमची ती परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही ते देऊ, कारण त्या दिशेने आमची वाटचाल चाललेली आहे. जे लोकांना वाटत होतं की यावर्षी, आणि अनेक जे फिस्कल एक्सपर्ट्स आहेत ते म्हणत होते की यावर्षी तर कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं फिस्कल डेफिसिट 5% खाली येऊ शकत नाही, ते 3% खाली आम्ही राखलं आहे. हे जर 3% खाली पुढचे 2-3 वर्ष आम्ही राखलं तर या ज्या स्कीम्स आम्ही चालवतो त्याच्यामध्ये आम्ही ईज आऊट होऊ. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो प्रश्न आहे त्यात मी स्पष्टपणे सांगतो की बघा, शेतकरी आपला हा लहान शेतकरी आहे, तो ऑलवेज म्हणजे नेहमीच जवळपास आपला 60-70% शेतकरी जो आहे हा एक प्रकारच्या फायनान्शियल स्ट्रेसमध्ये असतो. आपण अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. आता आपण 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांना देतो. वेगवेगळ्या प्रकारे इन्शुरन्सच्या माध्यमातून आपण गेल्या जर 5 वर्षाचा हिशोब लावला तर जवळपास 18-19 हजार कोटी रुपये आपण दिले. आणि या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनमध्ये आपण त्यांना मदत करतच असतो. पण कर्जमाफी कधी दिली पाहिजे याचाही जर आपण थोडा विचार केला तर जेव्हा तुम्ही चांगल्या मान्सूनच्या इयरमध्ये म्हणजे चांगल्या मान्सूनच्या वर्षामध्ये कर्जमाफी देता
त्यामुळे त्याचा फायदा हा फक्त बँकांना होतो, त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होत नाही. आपण जर सायकलिकली बघितलं, म्हणजे महाराष्ट्रात कधी दुष्काळ येऊच नाही, पण सायकलिकली बघितलं तर दर 5 वर्षात 1 वर्ष आपलं दुष्काळी असतं. आणि मग आज जर आपण आपले सगळे फायनान्शियल स्ट्रेस असताना आणि दुष्काळी वर्ष नसताना आपण कर्जमाफी दिली तर शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, बँकांना त्याचा फायदा होईल. आणि उद्या दुर्दैवाने एखादं वर्ष या 4-5 वर्षातलं हे जर दुष्काळी आलं तर त्यावेळी मात्र कर्जमाफी देण्याची कॅपॅसिटी ही आपल्याकडे राहणार नाही. आणि म्हणून केवळ घोषणा केली आहे म्हणून आपल्याला एखादी कर्जमाफी करणं हे योग्य नाही आहे. कर्जमाफी आम्ही करणारच आहोत, पण ज्यावेळी त्याची योग्य परिस्थिती राहील, याचा अर्थ आम्ही दुष्काळाची वाट पाहतोय का असं नाही आहे. त्याच्यापूर्वीही जर फायनान्शियल स्ट्रेस आमचा कमी झाला तर आम्ही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या घटकांना कर्जमाफी ही देणारच आहोत. पण केवळ घोषणा केली आहे म्हणून कर्जमाफी देऊन नुसता बँकांचा फायदा करणं, याच्याऐवजी तेच पैसे शेती क्षेत्रात जर आम्ही गुंतवले, शेतकऱ्यांची गुंतवणुकीची कॅपॅसिटी वाढवली. आज आपण ज्या योजना आणलेल्या आहेत, शेतकऱ्यांना आपण ड्रिप इरिगेशन फुकट देतोय, मोफत देतोय, 90% सबसिडी देतोय, अनेक योजनांमध्ये ट्रॅक्टर आपण मोफत देतोय, BBF आपण मोफत देतोय, सगळ्या प्रकारच्या यंत्रणा आपण मोफत देतोय. पुढच्या काळामध्ये ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून आपण पूर्ण शेतीचं डिजिटायझेशन केलेलं आहे. त्या डिजिटाईज शेतीला पूर्णपणे मेकनाइज्ड शेतीकडे कसं वळवता येईल, आपल्याला क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर म्हणजे वातावरणाच्या बदलाचा ज्या शेतीवर परिणाम होणार नाही अशा प्रकारची शेती आपल्याला तयार करायची आहे. त्याच्याकरता शेतीच्या क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. आत्ता जे पैसे आपल्याकडे उपलब्ध आहेत ते गुंतवले तर त्यातनं शेतकऱ्याची शक्ती वाढणार आहे, त्याचं उत्पादकता वाढणार आहे, त्याचा मुनाफा वाढणार आहे. त्यामुळे त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करू. ज्या क्षणी ही अवस्था असेल की आत्ता कर्जमाफी केलीच पाहिजे, त्या क्षणी कर्जमाफी करायला आम्ही मागे हटणार नाही. तर काही राजकीय प्रश्नाकडे आपण जरा वळूया. मला हे विचारायचं आहे की राज्यात ज्या पद्धतीने सध्या राजकारण पाहायला मिळत आहे, काही पॉलिटिकल रिअलाइनमेंट तुम्हाला दिसत आहेत का? कारण 2-3 दिवसापूर्वी आपण बघितलं की राज ठाकरे प्रतिसाद उद्धव ठाकरेंनी दिला, ते पुण्यामध्ये शरद भेटत आहेत. काही पॉलिटिकल अलाइनमेंट होत आहे असं तुम्हाला वाटतंय? माझी पहिली भूमिका, कुठलेही परिवार एक होत असतील तर आम्हाला त्याची अडचण नाही. त्यांनी जरूर एकत्रित यावं, आम्ही त्यांच्या एकत्रित येण्याचं स्वागत करू. दुसरं, माध्यम फार जास्त ऐकतात, फार जास्त विचार करतात आणि फार जास्त इन्फरन्स काढतात. रीडिंग बिटवीन द लाईन्स हे जेवढं तुम्ही करता ते मला असं वाटतं की फार पुढचा विचार तो असतो. आत्ता तरी मी स्पष्टपणे सांगतो, काय जे चाललेलं असेल आत्ता तरी अशा प्रकारच्या रिअलाइनमेंटची मला कुठलीही परिस्थिती दिसत नाही. अर्थात साथ आणि प्रतिसाद हा ज्यांनी दिला असं तुम्ही म्हणताय ते याबद्दल अधिक सांगू शकतील. मी त्याबद्दल सांगण्यास कॉम्पिटंट नाही, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा. सर, ते असं झालंय 2019 पासून तुम्ही आमच्यासाठी परिस्थिती इतकी बिकट केली की रीडिंग बिटवीन द लाईन शिवाय पर्याय नाहीच आहे आमच्याकडे. बघा, तुम्ही एक लक्षात ठेवा, जे तुम्ही रीड करता ते कधीच होत नाही. एवढा तर तुम्ही अनुभव घेऊन ठेवा 2019 पासून. म्हणजे याचा अर्थ आमच्यापर्यंत ते रीडिंग पोहोचणार नाही पोहोचू याची शकत काळजी नाही. आहे. नाही, यात एक महत्त्वाचा विषय आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांचं जेव्हा सरकार आलं त्यांना विधानसभेमध्ये एक भाषण केलं होतं की बी आणि देवेंद्रजी मिळून 200 जागा निवडून आणणार आहे आणि जर नाही आणली तर मी शेती करायला चाललं जाईल. पण सध्या या परिस्थितीत नवीन सरकार आलेलं आहे, चांगलं चाललं आहे, तरी ते मध्ये मध्ये शेती करायला चालला जातात आणि मग विषय असा होतो की ते नाराज आहेत का? नाही, त्यांनी असं म्हटलं होतं की परमनंट शेती करायला जाईल. शेती करणं ही त्यांची आवड आहे आणि आपल्यापैकी अनेक आमचे सहकारी शेतकरी आहेत, त्यामुळे ते शेतीच्या हंगामात शेतीवर जातातच. जो हाडाचा शेतकरी असतो तो शेतीच्या हंगामात शेतीवर जातो, याचा अर्थ तो तिथे राहतो असं नाही आहे. त्यामुळे शिंदे साहेबांचं पूर्ण मन हे महाराष्ट्रामध्ये आहे, इथल्या प्रशासनामध्ये आहे, इथल्या राजकारणामध्ये आहे. ते कुठल्याही परिस्थितीत शेतीवर जाणार नाहीत. काही लोकांची इच्छा आहे, काही लोक रोज सकाळी जप करतात, सकाळी 9-9:30
जप करतात, शिंदे साहेबांना जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. त्यांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. आम्ही तिघही इथेच काम करू, शेती करणार नाही, शेतकऱ्याचं कल्याण करू. सर पण ते दरेगावातनं त्यांना प्रत्येक वेळेला परत कोण आणतो? प्रत्येक वेळेला तुम्हाला जबाबदारी घ्यायला लागते की काही वेळेला तुम्ही केंद्रातल्या वरिष्ठांकडे सोपवता? नाही नाही, ते स्वतःच जातात आणि स्वतःच परत येतात. तर एक मुख्यतः प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेला आहे की राज्याला विरोधी पक्ष नेता मिळत नाही आहे. म्हणजे तुम्ही मध्यंतरी अशी भूमिका मांडली होती की विरोधी पक्ष नेता मिळायला पाहिजे आणि विरोधकांनी त्या संदर्भातलं आपलं पत्रही विधानसभा अध्यक्षांकडे दिलेलं आहे. कधीपर्यंत हे होऊ शकतं आणि तुमची भूमिका, सरकारची भूमिका काय आहे? माझी वैयक्तिक भूमिका ही आहे की राज्याला सक्षम विरोधी पक्ष आणि समजदार विरोधी पक्षनेता असणं हे कधीही चांगलं असतं. आता देशाला विरोधी पक्षनेता मिळाला आहे, पण सक्षम आणि समजदार आहे का याच्यावर डिबेट होऊ शकतो. मग तसा मिळणं न मिळणं यातला काही फरक आहे का हा देखील एक प्रश्नच आहे. पण एक माझी तात्विक भूमिका ही आहे की विरोधी पक्ष सक्षम असलाच पाहिजे आणि विरोधी पक्षनेता असला पाहिजे. अर्थात या संदर्भात निर्णय घेण्याचा सगळा अधिकार हा अध्यक्षांचा आहे. काही नियम आहेत, त्या नियमांचा वापर करून त्या ठिकाणी जो काही उचित निर्णय घ्यायचा तो अध्यक्ष घेते. सर मगाशी जेव्हा तुम्ही मुंबईबद्दल बोलत होतात आणि मुंबईमधली एक एक शहरं सांगत होतात तर मला थोडा वेळ वाटलं की तुम्ही नागपूरकर नाही मुंबईकरच आहात म्हणून. एकतर तुमच्या बोलण्यामध्ये प्रचंड आत्मीयता होती आणि खूप आनंद होत होता तुम्हाला त्या सगळ्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलताना. पण जेवढे देवेंद्र फडणवीस मुंबईकरांचे आहेत तेवढेच ते नागपूरकरांचे सुद्धा आहेत. पण गेल्या काही काळामध्ये तुम्ही दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरला काही अप्रिय घटनांना सामोरं जावं लागलं. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा, त्यानंतर नागपूरमध्ये झालेली दंगल आणि त्यानंतर झालेल्या बुलडोझर कारवाया. देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमध्ये हे सगळं टाळता आलं नसतं? पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगतो की मी मुंबईत राहणारा नॉन रेसिडेंट नागपूरकर आहे. त्याच्यामुळे मी नागपूरकरच आहे. पण मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे. या मुंबईकरता MMR रिजनकरता देखील माझ्या मनात प्रचंड प्रेम आहे आणि म्हणूनच मला हे समजतं की इथला विकास झाला तर महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो. म्हणून मुंबईचं ट्रान्सफॉर्मेशन आणि महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन या सगळ्या गोष्टी सातत्याने माझ्या अजेंड्यावर आहे. नागपूरमध्ये जी काही परिस्थिती झाली ती इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट असं मी म्हणेन. कारण 1992 नंतर नागपूरमध्ये कधीही अशा प्रकारचा जातीय तणाव झाला नव्हता. दुर्दैवाने त्या दिवशीचा जो घटनाक्रम आहे तो आपण सगळ्यांनी बघितला आणि त्यातनं काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारे दंगल भडकली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला. त्याच दिवशी तो पोलिसांनी हाणून पाडला. म्हणजे 12 तासापेक्षा जास्त त्याचा परिणाम हा नागपूरवर होऊ दिला नाही. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की नागपूरमध्ये शांतताही प्रस्थापित झाली. रामनवमीचा कार्यक्रम झाला, रामनवमीची शोभायात्रा, त्याचं सर्व धर्मियांनी स्वागत केलं. सगळ्या प्रकारचे उत्सव ते कुठल्याही धर्माचे असो निर्विघ्नपणे आणि कोणताही त्याच्यामध्ये व्यत्यय न येता, कोणतीही दंगल न होता, कोणती भांडणं न होता ती नागपूरमध्ये पार पडली. नागपूरचं आपलं एक कल्चर आहे, नागपूरची एक संस्कृती आहे, त्याप्रमाणेच नागपूरमध्ये सगळं चाललेलं आहे. अर्थात मी जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळी नागपुरात घडलेली घटना ही अखिल भारतीय स्तराची असते. मी ज्यावेळेस नसतो त्यावेळेस ती लोकल स्तराची असते. सर मुख्यतः आपण बघितलं की नागपूरमध्ये ज्या पद्धतीनं ही जरी घटना घडली असली तरी विकास पण झपाट्याने होतोय आणि मेट्रोचं जबरदस्त जाळं सध्या नागपुरात झालेलं आहे आणि मुख्यतः अनेक नॅशनल इन्स्टिट्यूट तिथे येत आहेत. तर पुढचं नागपूर तुम्ही कसं बघताय आणि कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट प्लॅन तिथे आहे? बघा, विशेषतः नागपूरचा विकास करताना माननीय गडकरी साहेब असतील किंवा मी असेल, आम्ही एक नागपूरच्या विकासाचं विजन तयार केलं आणि या विजनमध्ये एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरचं विजन होतं आणि दुसरीकडे एम्प्लॉयमेंटच्या संदर्भातलं विजन होतं. इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात आज आपण पाहू शकतो की राज्यामध्ये तुलनेनं, मी अगदी 100% म्हणत नाही, पण सगळ्यात चांगले रस्ते तुम्हाला नागपूरमध्ये दिसतील. कारण आता जवळपास 90% नागपूरचे DP रोड आम्ही कॉन्क्रीटचे केलेले आहेत, ज्याच्यावर एकही खड्डा आपल्याला पाहायला मिळणार नाही. उरलेल्या 10%चे काम चाललेलं आहे.
नागपूरमध्ये 24/7 पिण्याच्या पाण्याची योजना आपण केल्यामुळे साधारणपणे नागपूरचा जो आताचा भाग आहे, वाढत्या भागात समस्या निर्माण होते, पण आत्ताचं जे सेटल्ड नागपूर आहे याच्यामध्ये कुठेही पाण्याचा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळत नाही. उन्हाळ्यात कुठलाही मोर्चा आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही. नागपूरमध्ये जे काही सांडपाणी आहे त्या सांडपाण्यावर आपण पूर्णपणे प्रक्रिया करतो. आज जी काही कोराडी, खापरखेडा या सगळ्या भागातनं वीज निर्मिती होते, ही सगळी वीज निर्मिती करता जे पाणी लागतं ते नागपूरचं सिवेज वॉटर हे आपण स्वच्छ करून त्या ठिकाणी देतो. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेला 25 कोटी रुपये मिळतात आणि संपूर्ण पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर तिकडे फ्रेश पाणी आपलं वाचतं आणि या पाण्यावर त्या ठिकाणी सगळी वीज निर्मिती होते. यासोबत नागपूरमध्ये आपण बघितलं असेल तर फ्लायओव्हर्सचं एक मोठं आपण स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. म्हणजे आजही नागपूरमध्ये अशा प्रकारे ट्रॅफिकची व्यवस्था आहे की नागपूरच्या एका कोपऱ्यातनं दुसऱ्या कोपऱ्यात जाण्याकरता 35-40 मिनिटाच्यावर वेळ लागत नाही. अशा प्रकारे एक मोठं नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरचं आपण तयार केलेलं आहे. देशातला पहिला डबल डेकर ब्रिज जो आता सगळीकडे त्याच्यानंतर सुरू झाला तो नागपूरला तयार झाला. माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपण तो तयार केला आणि त्याच्यामध्ये खाली रस्ता आहे, त्याच्यावर फ्लायओव्हर आहे आणि त्याच्यावरून मेट्रो जाते आहे. त्याच्यामुळे एक नवीन डिझाईन आपण नागपूरला त्यानिमित्ताने देऊ शकलो. नागपूरमध्ये दुसरा आम्ही विचार केला की आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्स आणायच्या, कारण अलीकडच्या काळामध्ये जिथे ह्युमन रिसोर्स असतो त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री जातात, इन्व्हेस्टमेंट जातात. त्यामुळे मग एम्स असेल, त्या ठिकाणी IIM असेल, ठिकाणी IIIT असेल, त्या ठिकाणी नॅशनल लॉ स्कूल असेल, त्या ठिकाणी सिम्बियोसिस इन्स्टिट्यूट असेल, NMMISS असेल, यू नेम इट. म्हणजे देशातल्या सगळ्या आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्स या आपण नागपूरमध्ये त्या ठिकाणी आणल्या आणि त्यातनं एक प्रकारे ह्युमन रिसोर्स तयार करणं सुरू केलं. आत्ता तुम्ही बघितलं असेल की डावोसला जे 16 लाख कोटी रुपयाचे करार झाले त्यातले 7 लाख कोटीचे करार हे नागपूर आणि गडचिरोलीचे आहेत. त्यामुळे एक मोठ्या प्रमाणात एक इंडस्ट्रियल इकोसिस्टीम आपण नागपूरमध्ये उभी केली. आज नागपूरमध्ये कोणीही गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की नागपूर एखाद्या आंतरराष्ट्रीय शहरासारखं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे एक मोठा बदल नागपूरमध्ये हा गेल्या 10 वर्षात आम्ही घडवलेला आहे. सर, 2014ला तुम्ही मुख्यमंत्री बनलात, त्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही विरोधी पक्षामध्ये काम करत असतानापासून आम्ही तुमची कारकीर्द बघत आलोत. तुम्ही नागपूरचे महापौरसुद्धा होतात आणि कायम राजकारणामध्ये एक विचार असावा या हेतूनं तुम्ही पुढे जात राहिला. तुमच्या बोलण्यातनं ते सातत्यानं येत राहिलं. आज जेव्हा आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाकडे आजूबाजूला पाहतो तेव्हा आम्हाला काय दिसतं? सत्ता, सत्तेतनं येणारा पैसा, पैशातनं अवैध कामं, त्याच्यातनं पुन्हा सत्ता मिळवायची, हे अशा प्रकारे राजकारण होणं ही आपली अपरिहार्यता बनले. त्यातून येणारे नेते ही आपली अपरिहार्यता बनले. तुम्ही काही वेळा ते टाळण्याचा प्रयत्न केला, टेंटेड लोक माझ्या मंत्रिमंडळात नको असं म्हटलात, पण अल्टिमेटली या सगळ्याला कुठे पर्याय दिसत नाही आहे. बघा, पहिल्यांदा तर मी एक सांगतो की साधारणपणे एक 70च्या दशकाच्या शेवटी आणि 80च्या दशकापासनं महाराष्ट्रातलं राजकारण हे बदलत गेलं आणि मग महाराष्ट्रातलं राजकारण हे इन्स्टिट्यूशनलाइज झालं आणि मग त्यातनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये करप्शन आणि क्रिमिनलायझेशन या 2 गोष्टी मोठ्या प्रमाणात तयार झाल्या. मग करप्शनचंही इन्स्टिट्यूशनलायझेशन झालं आणि त्यातनं सत्ता मिळवण्याचा एक प्रकार सुरू झाला. हे सगळं होत असताना त्याचा मुकाबला करत करत आम्ही सत्तेत आलो आहोत. आम्ही त्याच्या विरुद्ध लढलो आहोत, लढाई केली आहे. 95 साली पण आमचं जे सरकार आलं होतं हे क्रिमिनलायझेशनच्या विरुद्ध लढत त्या ठिकाणी आलं होतं. 14ला आम्ही सरकार आणलं, करप्शनच्या विरुद्ध लढत आम्ही ते सरकार आणलं. पण या ज्या गोष्टी तेव्हाच्या काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेस पक्षातनं निघालेल्या पक्षांनी जे इन्स्टिट्यूशनलाइज केलं ते मोडून काढायचं याला एक काळ लागणार आहे. हे काही अचानक मोडून काढता येत नाही, पण हे मोडून काढण्याची सुरुवात ही 2014पासून आम्ही केली. बऱ्यापैकी याला आम्ही मोडलं. अनफॉर्च्युनेटली पुन्हा मध्ये 2.5 वर्षाचं जे सरकार होतं त्याच्यामध्ये काय झालं आहे आपण सगळ्यांनी बघितलं. कशा प्रकारचे बदल्यांचे घोटाळे असतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे खंडणी असतील, हे सगळं पुन्हा सुरू झालं. आता पुन्हा ते मोडण्याचा प्रयत्न आम्ही करतो. राजकारणामध्ये 2 गोष्टी असतात. राजकारणामध्ये आपण
तात्विक असलंच पाहिजे, आयडियलिझम हे असलंच पाहिजे. ते जर सुटलं तर तुम्ही संपता. पण त्यासोबत यू हॅव टू बी प्रॅक्टिकल. त्यामुळे अनेक वेळा या सगळ्या परिस्थितीचा मुकाबला करताना तुम्हाला काही कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. फक्त तुमच्या मनामध्ये स्पष्ट असलं पाहिजे की ही परिस्थिती आहे म्हणून मी कॉम्प्रोमाइज करतोय. जर कॉम्प्रोमाइज हाच तुमचा नॉर्म झाला तर तुमच्यात आणि इतरांमध्ये काही फरक राहत नाही. माझ्या जीवनात मी ठरवलं आहे, मी असं कधीच म्हणत नाही की जगामध्ये सगळ्या गोष्टी मी प्रामाणिकतेने करतो. कारण राजकारणात जगायचं असेल तर जशास तसं उत्तर द्यावं लागतं, ते उत्तर मी देतो. पण जिथे मला संधी आहे त्या ठिकाणी मी प्रामाणिक आहे, त्या ठिकाणी मी अनकॉम्प्रोमाइजिंग आहे, त्या ठिकाणी माझी नीती मूल्य ही मी कधीच सोडत नाही, त्याच्यानुसारच मी जगतो. पण मी माझ्या नीतिमूल्यांनी कधी जगू शकेल? जर राजकारणात जिवंत राहिलो तर जगू शकेल. राजकारणात जर माझ्यासारखी लोक मेली तर नीतिमूल्य सांगणार कोण आहे? त्यामुळे मला जिवंतही राहणं गरजेचं आहे आणि नीतिमूल्यांनी जगणंही गरजेचं आहे. सर, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री तर आहातच, पण गृहमंत्री सुद्धा आहात. ड्रग्ज संदर्भात अलीकडच्या काळात ज्या पद्धतीच्या बातम्या समोर आल्या की मंदिरामध्ये देखील अशा पद्धतीची माहिती जी आहे ते होताना पाहायला मिळते आहे, या संदर्भात तुमची काय भूमिका आहे आणि ड्रग्जमुक्त मात्र महाराष्ट्रासाठी सरकार नेमकं कशा पद्धतीनं पाऊल उचलणार आहे? मला जर तुम्ही विचाराल तर आत्ता आपल्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान हे ड्रग्सचं आहे. याचं कारण ज्या प्रकारे आपल्या येणाऱ्या पिढीला स्पॉईल करण्याकरता ड्रग्सचा उपयोग चाललेला आहे. विशेषतः आपण बघतोय की काही राज्य, पंजाबसारखी, ही या लढाईमध्ये कुठेतरी हारलेली आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रासारखं राज्य अजून हारलेलं नाही आहे. आपण ही लढाई लढू शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण ही लढाई सुरू केलेली आहे. ड्रग्सच्या विरुद्ध झिरो टॉलरन्स पॉलिसी आपण सुरू केलेली आहे. मी केवळ घोषणाच केली नाही तर ते करूनही दाखवलं आहे की पोलीस हा जर या ड्रग्सच्या कुठल्याही रॅकेटमध्ये सापडला तर तो सस्पेंड होणार नाही, तो कायमचा नोकरीतनं काढून टाकला जाईल. पुण्याच्या प्रकरणामध्ये 7 लोकांना आपण कायमचं काढून टाकलं. त्यामुळे याच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पद्धती आहे. मोठ्या प्रमाणात गेल्या 3-4 वर्षात जर आपण बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही ड्रग्सच्या विरुद्ध कारवाई सुरू केलेली आहे. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आपण पकडलेले आहेत. अर्थात आपल्यासमोर काही चॅलेंजेस देखील आहेत. कारण आता इंस्टाग्रामसारखं एक सोशल मीडिया ही पण ड्रग्सची मार्केट प्लेस झालेली आपल्याला पाहायला मिळते. याच्यावरनं DM करून ड्रग्सचे ऑर्डर्स प्लेस केले जातात. कुरिअर्सच्या माध्यमातून डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. डार्क नेटच्या माध्यमातून व्यवहार आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याहीपेक्षा क्युरेटेड जे काही ड्रग्ज आहेत हे अगदी म्हणजे उसाच्या रसापासून गूळ तयार करावा तशा प्रकारे कुठेतरी तयार होत आहेत, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एक मोठी लढाई लढावी लागेल. एकीकडे एन्फोर्समेंट हे खूप आपल्याला स्ट्रॉंग करावं लागेल. ते तर आम्ही करतोच आहे. आता आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अँटी नार्कोटिक युनिट सुरू केलेलं आहे. जवळपास 400 पदं नवीन महाराष्ट्रात त्याच्याकरता सुरू केलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनला आता अँटी नार्कोटिक स्क्वॉड जो आहे हा त्या ठिकाणी असेल, जो त्या ठिकाणी कारवाई करेल. पूर्वी हा कमिशनरेटला होता, तो काही पोलीस स्टेशनच्या लेवलला नव्हता. आता तो पोलीस स्टेशनच्या लेवलला आपण नेतो आहोत आणि ग्रामीण भागात देखील आपण तो घेऊन जातो आहोत. आणि याच्यासोबत आपला हा प्रयत्न आहे की जागृती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये ड्रग्सच्या संदर्भात जागृती करण्याकरता एक व्यापक मोहीम आपण हातामध्ये घेतो आहोत की ज्यातनं एक जागृती जर झाली तर आपल्याला मुलांना त्याच्यापासून दूर नेता येईल. पण हे निश्चित आहे की हा विषय पूर्ण देशाकरता चिंतेचा विषय आहे. आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी देखील याचं एक मोठं कोऑर्डिनेटेड एफर्ट चालू केलेलं आहे. त्यांच्या एफर्टमुळे आता एक फायदा असा होतो आहे की पूर्वी ड्रग्स पेडलर्स होते किंवा पुरवठादार जे होते हे एका राज्यात क्राईम करायचे, दुसऱ्या राज्यात निघून जायचे. आता सगळ्या राज्यांचं नेटवर्क अमितभाईंनी तयार केलेलं आहे. त्यामुळे इतर राज्यातनंही आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मदत मिळते. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या राज्यात जाऊन कारवाई करता येते. त्या राज्यातला इंटेलिजन्स आपल्याकडे येतो, त्याच्यातनं कारवाई करता येते. अशा प्रकारच्या इंटेलिजन्स शेअरिंगमुळेच
आपण 5,000 कोटी रुपयाचे ड्रग्ज हे पकडू शकलो आहोत. या संदर्भात अजून खूप करणं गरजेचं आहे आणि ते आम्ही करणारच आहोत. कुठल्याही परिस्थितीत आपल्या नवीन पिढीला ड्रग्जपासनं आपल्याला वाचवलंच पाहिजे आणि ते वाचवणार आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये सर तुमचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी बनले आणि हे राज्यव्यापी म्हणताना फक्त राजकीय दृष्टिकोनातनं नाही तर चित्रपट, साहित्य, नाटकं, अगदी आत्ता येणारी गाणी या सगळ्यामध्ये स्वारस्य असणारा, आनंदानं रमणारा नेता अशी तुमची ओळख झालेली आहे. महाराष्ट्रामधल्या आत्तापर्यंतच्या काही टॉल नेत्यांची नावं घेतली तर त्याच्यानंतर जर आमच्यासमोर कुठलं नाव उभं राहत असेल तर तुमचं. हे नाव देशाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचावं अशी अनेकांची अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीसांचं ते स्वप्न आहे का? देवेंद्र फडणवीस हा भारतीय जनता पक्षाचा एक सैनिक आहे. त्याला जिथे सांगितलं तिथे तो काम करतो. महाराष्ट्रात काम करताना मला अतिशय आनंद आहे. महाराष्ट्रातच काम करत राहावं अशी माझी अपेक्षा आहे. पण ज्या दिवशी माझा पक्ष सांगेल की नाही महाराष्ट्राच्या बाहेर काम करायचं आहे त्या दिवशी बाहेर जाऊन काम करेल. दिल्लीत सांगितलं तर दिल्लीत करीन. आणि ज्या दिवशी माझा पक्ष सांगेल की फार झालं तुमची आता आमच्याला आवश्यकता नाही आहे तुमच्या घरी जा त्या दिवशी माझ्या नागपूरच्या घरी जाऊन मी बसेन. त्यामुळे या संदर्भात माझा निर्णय मी घेत नाही, माझा पक्ष निर्णय घेईल. माझी इच्छा जर विचाराल तर मला महाराष्ट्रात काम करायला आनंद वाटतो. बरं, आता तुम्ही घराचा उल्लेख केलाच आहे तर मी विचारते, महाराष्ट्रात तुम्ही 3 पक्षांचं सरकार अगदी सशक्तपणे चालवतंय. ते घरातल्या 3 पक्षाच्या सरकारमध्ये कोण मुख्यमंत्री असतं, ते कोण चालवतं? घरातला जो 3 पक्षाचं जे आमचं सरकार आहे त्याच्यामध्ये मी मायनॉरिटीत आहे. माझी बायको आणि माझी मुलगी मेजॉरिटीत आहे आणि घराची मुख्यमंत्री मुलगीच आहे. हां. ती फायनली डिक्टेट तीच करू शकते. त्यामुळे ती जे म्हणेल ते अंतिम वाक्य आहे. बरं, पण तिथे कुणाचे रुसवे फुगवे काढावे लागतात का? तिथे काढावेच लागतात. त्याशिवाय कसं होईल, तिथे काढावेच लागतात. सर, आज NDTV मराठी मंचच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि अगदी सगळ्या प्रश्नांवर, राज्याच्या आर्थिक परिस्थितीपासून ते राज्यामध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांपर्यंत ते राज्याची दिशा काय असावी, राज्यातलं राजकारण, या सगळ्यावर तुम्ही दिलखुलासपणे बोललात. सगळ्या प्रश्नांना मनापासून उत्तरं दिलीत. सर, आपले खूप खूप आभार. थँक्यू. आभारी. थँक्यू. मनपूर्वक धन्यवाद. आणि मी विनंती करतो की आपण एका छायाचित्रासाठी उभं राहावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे NDTV मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये दाखल झाले आणि त्यांनी सर्वच प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिलेली आहेत. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनाही हात घातलेला आहे. सध्या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती, आर्थिक गणितं आणि त्याचबरोबरीनं येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि ड्रग्सच्या बाबतीत असलेले जे काही प्रश्न आहेत, महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यावरही त्यांनी भाष्य केलंय.